नमस्कार. मी आज बनवणार आहे मटणाचा रस्सा आणि सुकं मटण. आज रोहन रंजिता पण नाही घरात, तर म्हटलं आज मटण आणलंय ना, मटणाचा रस्सा आणि सुकं मटण करते. तर पहिला मटणाला 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत, त्या आपण घेऊया. तर पहिल्यांदा आपल्याला 2 शिट्ट्या घ्यायचे आहे, कारण हे मटण एकदम कोवळं आहे. 2 शिट्ट्या भरपूर होतील. हे बघा नुसतं कोवळं, पहिली नळी चाली हातात. तर मी आता हे 2 शिट्ट्या घेते. ह्याच्यातलं थोडं मी सुकं करणार आहे आणि थोडंसं कालवण बटाटा घालून ना कालवण करणार आहे. हे 1.5 किलो मटण आहे. हळद टाकू, थोडं मीठ टाकू, थोडं तेल टाकू आणि 1 तांब्याभर फक्त पाणी टाकूया. आपण ह्याला फक्त आपण 2 शिट्ट्या घेऊया आणि बंद करूया. हा कुकर ठेवते आणि फक्त 2 शिट्ट्या आपण घेऊया. तर आपला कुकर थंड झाला आहे आणि 2 शिट्ट्या मी घेतलेल्या आहेत. आपण कुकर बघूया. हे बघा पूर्ण शिजलेलं आहे. तर आपल्याला आता ह्याचे 2 भाग करायचे आहेत, थोडं कालवणाला आणि थोडं सुकं. तर हे बघा मी एवढं सुकं करणार आहे आणि हाडं वगैरे आहेत ते कालवण करते. हे बघा. तर आता पहिल्यांदा आपण कालवणच करूया. तर त्याला लागणारं साहित्य मी सांगते तुम्हाला. हे मी 3 कांदे घेतलेत. 3 कांदे घेतलेत. त्यातला अर्धा लसूण घेणार आहे. मिरच्या, कोथिंबीर, आलं, लसूण हे वाटण आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. एक म्हणजे ही 2-3 बटाटी आहेत ती घेतलेली आहेत. मीठ, तेल आणि आपले मसाले माझ्या गावच्या पद्धतीने, जसं गावी करायची तसंच करते. तर चला आपण सुरुवात करूया. टोप आपला तापला आहे. आपल्याला त्यातला अर्धा लसूण घ्यायचा आहे. लगेच कांदा टाकूया. आपण त्यात मीठ टाकूया म्हणजे कांदा व्यवस्थित शिजेल. कांदा आपला होतच राहील तोपर्यंत आपण हिरवं वाटण टाकूया. आता हे टोप इकडे ठेवला रश्श्यासाठी आणि ही कढई सुकं करायचं आहे म्हणून ह्याच्यावर ठेवून देते तापायला. जरा जड आहे ना कढई म्हणून. तर हे बघा आपला कांदा आणि वाटण छानपैकी झालेलं आहे. आता आपल्याला मसाले घालायचे आहेत. 3 चमचे आपला घरचा मसाला टाकले. काश्मीरी मिरची पावडर टाकते कलर येण्यासाठी 3 चमचे आणि हळद टाकते. आपलं वाटण मस्त झालेलं आहे बघा. सारण मसाला वगैरे घातलेला आहे तो छान झाला आहे. आता आपल्याला हे मटणाला शिट्टी घेतलेली आहे ते टाकायचं आहे. आणि सोबतच आपल्याला बटाटा पण घालायचा आहे. बटाटा हा पाहिजेच ना. आता आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं शिजायला ठेवायचं आहे. आता आपल्याला सुकं मटण करायचं आहे. त्याला तेल टाकायचं आहे. 4 पळी तेल टाकलं आहे मी. आपल्याला लसूण कुटलेला टाकायचं आहे. भरपूर लसूण घ्यायचा. सोबतच हिरवं वाटण टाकूया. गावाला कुठले मसाले आले, जे घरात असायचे मसाले तेच टाकायचे आणि त्याने शिजवायची, पण त्याला चवच वेगळी होती. आता किती मसाले टाकतात, पण गावाला करायची ना मी 2 अगदी एखादा मसाला, हळद मसाला, कुठे लसूण तेवढंच टाकायची. खोबरं कांदा असलं तर, नाही तर काय पण नाही. खोबरं जरासा तुकडा घ्यायचा, कांदा भाजून घ्यायचा चुलीत आणि करायचं, बस तेवढंच. पण त्याला चव काय छान असायची चव. हे बघा आपलं वाटण छान झालेलं आहे. आपल्याला त्याच्यात मसाले टाकायचे आहेत. घरचा मसाला 2 चमचे, काश्मीरी मिरची पावडर 2 चमचे, हळद चवी आणि थोडंसं मीठ. मीठ थोडंच टाकावं लागेल, कारण आपण चिकन शिजवायला घेतलेलं तेव्हा मटण तेव्हा मीठ टाकलं होतं ना. तुम्ही सांगतील आई तेल केवढूसं टाकलं आहे. मी तेल टाकलं होतं आणि मला तेल जास्त लागत पण नाही. मोजकेच तेलात करायचं मी. आता हे मटण टाकूया. मटण शिजलेलं आहे ना, त्यामुळे नुसतं वाफेवर जरासं वाफ घ्यायची की झालं आपलं सुकं मटण. थोडंसं आपल्याला पाणी टाकावं लागेल. आता याच्यावर शिजवून घ्यायचं मंद आगीवर. आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे, बारीक, आणि झाकण ठेवायचं आहे.
5 ते 7 मिनटं झाकण ठेवूया बस. तर आपलं सुकं मटण झालंय का बघूया. तुम्ही बघू शकतात सुकं मटण कसं झालंय ते. हे बघा आपलं सुकं मटण बघू शकतात. आपलं मटण झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवते. आता मी 2-3 दिवस कमेंट वाचल्या तुमच्या, आई पोळे दाखवा, आई पोळे दाखवा. खूप दिवसात दाखवले नाही ना, पण आज म्हटलं तुम्ही सांगता तेवढ्या प्रेमाने तर पोळेही काढून दाखवते. त्याला मी काय केलं माहिती आहे का, एक एवढी मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि एक छोटी वाटी गव्हाचं घेतलं आणि ते कालवून ठेवलं. हे बघा कसं, हे असं कालवलं आहे मी पीठ. पोरींनी काढून बघितले, शिकल्या तर मला आनंदच आहे. तर तुम्ही करून बघाच, म्हणून खास मी आज पोळे काढायला लावले. बरेच दिवसात नाही काढले मी, आज तुमच्यासाठी खास. पोळा झालेला आहे आपला. आपण दुसरा पोळा टाकूया. हे बघा आपलं बटाटा साफ झालेलं आहे. आता आपल्याला हे कांदा, खोबरा आणि गरम मसाला ह्याचं वाटण आहे ते टाकायचं आहे. आता मस्तपैकी आपण उकळून देऊया. खळखळून उकाळा येऊ दे आणि मग बंद करू. तोपर्यंत आपण पोळ्याकडे बघूया. तुम्हाला येत नसतील पोळे ना, तर काय करायचं हे बघा, छोटंसं घ्यायचं, जरासंच पीठ घ्यायचं असं आणि असं करत राहायचं. हे बघा, आणि छोटाच काढायचा. छोट्यापासूनच सुरुवात करायची का तुमचे पोळे छान येतील. हे बघा असा छोटा काढायचा पोळा. नंतर मग थोडा थोडा हात असं वाढवत जायचा, जरा मोठा करायचा, जरा मोठा करायचा, कमी येईल बरोबर. फक्त गहू आणि तांदूळ व्यवस्थित घ्या तुम्ही. म्हणजे आता तुम्ही दळायला 2 किलो तांदूळ घेतले ना, तांदूळ रेशनिंगचे घ्या, काजू सुंदर, जरा चिकट असतो ना तो तांदूळ. 2 किलो तांदूळ घेतले तर अर्धा किलो गहू टाका, खूप छान. 5 किलो तांदूळ घेतले ना तुम्ही तर 2-2.25 किलो असे गहू घ्या. मिक्स घ्या, म्हणजे एकत्र करा आणि असं हे करून घ्या, मिक्स करून घ्या आणि दळून घ्या. थोडं भरकट घ्यायचं पीठ, थोडंसं. खूप छान पोळे येतात. इंडालिमचा तवा घ्या. हां, इंडालिमच्या तव्याने कसा पोळा छान येतो. प्रत्येक भांडी जिथे मिळतात ना, भांड्याचं दुकान असते ना, तिथे मिळतात हे तवे. पहिला बरा स्वस्त मिळायचा 150 रुपयाला, नंतर एकदा घेतला 150ला मी, एकदा 300ला आणि आता 500 रुपये किंमत झाला आहे. तुमचे ते घावणे असतात ते वेगळा पोळा असतो ना, घावणे मला काही येत नाही, असं आहे ते सगळं. तर हा बघा एवढे पोळे काढा. एकदा परत दाखवते हां तुम्हाला. हे बघा आता हे आपण असं पीठ घेतलं ना, आता हा मोठा पोळा एकदाच. आपला बघा तवा एवढा पोळा आहे हा. हा बघा, हे असे पोळे काढायचे. पोरींनी शिकावं असं मला मनापासून वाटते. तर आता गॅस बंद करते आणि हा आपला पोळा. हा बघा, हे बघा मंडळी, छान उकाळा आला आहे. आणि असं आमच्या गावी आम्ही असं पातळ करायचे, एकदम जाड नाही करायचे. तर आता छान उकाळा आला आहे. आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवते. तर मंडळी, मी आज बनवले मटणाचा रस्सा, सुकं मटण, कांदा, टॅमॅटो, लिंबू, भात आणि आपला तांदळाचा पोळा.
तर मंडळी, तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा. आणि मुलींनो, तुम्ही असं करून बघा आणि या सगळ्यांनी जेवायला.